तर आज माझा श्री स्वामी समर्थांचा उपवास आहे आणि मला असंच सगळ्यांशी बोलायचं होतं, डिस्कशन करायच्या होत्या काही गोष्टी. स्पेशली महिलांशी डिस्कशन करायचं होतं, म्हणजे बायकांशी. जसं की काय काय मुलींचं लवकर लग्न वगैरे होतं, मग त्या करिअर सोडून फक्त मुलं बाळं वगैरे असं करतात. ते ठीक आहे, मुलं बाळं पण करू शकतो आपण, किंवा संसार पण गरजेचा आहे. पण प्रत्येक मुलीने हे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कोणती परिस्थिती सांगून येईन काय सांगता येत नाही. त्यामुळं आता म्हणजे कठीण परिस्थिती तर सगळ्यांच्या जीवनात असते. असं नाही की आपल्याला सहजासहजी प्रत्येक गोष्ट लगेच भेटते म्हणून. आणि आपल्याला जर पुढं काही करिअरमध्ये करायचं असेल लग्न झाल्याच्या नंतर, तर लग्न झालेल्या मुलींसाठी खूप डिफिकल्टी येते. जसं की घरी कामं असतात, काही मुलं बाळं, समजा एखादं मूल वगैरे झालं लग्नाच्या नंतर, पण मग शिकायचं वगैरे असतं आणि घरी सासू सासरे असतात, नवरा असतो, सगळ्यांचंच बघायचं असतं. पण मग असं पण असतं प्रत्येक वेळेस की आपण जर शिक्षणाचा निर्णय घेतला तर आपल्याला घरचे सपोर्ट करतील असं काय होत नाही. आणि आपण जो निर्णय घेतो, कारण आपण नवीन लग्न झालेलं असतं आपलं, आणि शिक्षणासाठी आपले घरातले आपल्याला सपोर्ट करतील असं होत नाही. कोणी जास्त सपोर्ट करत नाही, कारण आपण आपल्या मनाची जिद्द पाहिजे की आपल्याला आपलं थोडंफार का होईना आपलं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, करिअर घडवायचं आहे, काही का होईना. तुम्ही आत्ताच्या जगात बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. कोणती परिस्थिती, कुकर लावलाय त्याच्या शिट्ट्या होत्या, ते कोणती परिस्थिती कधी सांगून येईन कळणार नाहीये. आणि काय होतं, आपल्याला थांबवणारे खूप असतात, खाली खेचणारे खूप असतात. पण जर प्रत्येक मुलीला स्वतःच्या करिअरमध्ये काय करायचं असेल, आणि खरंच प्रत्येक मुलीला जर एखाद्याला स्वतःच्या करिअरमध्ये काय करायचं आहे, लवकर लग्न झालं आहे, मग शिक्षण नाही आहे, मग मी काय करू शकत नाही आहे, मी फक्त घरकाम करू शकते किंवा हे करू शकते, ते पण काही काही लग्न झाल्याच्या नंतर घरची अलाउड करतात नाही करत, याच्यावरती पण डिपेंड खूप गोष्टी असतात. म्हणून तुम्ही शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात जिद्द पाहिजे आणि सहनशीलता. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सहनशीलता स्वतःमध्ये पाहिजे. की खूप टॉर्चर असती लाईफ आपल्याला. जर एखाद्या शिक्षण घ्यायच्या वेळेस जर घरातले जर सपोर्टिव्हली नसतील बऱ्याच वेळा, की घरातले तू शिक्षण घेती मग घरातली कामं तशीच पडतात, ते म्हणजे असं बोलणं, हे टोमणे टोचके सगळे असूनही आपण आपलं सतत म्हणजे आपलं जे ध्येय आहे त्याच्याकडेच लक्ष दिलं तरच ह्या गोष्टी होतात. म्हणजे असं नाही की आता जर घरातले म्हटले कामं वगैरे पडतात ते तशीच मागं, मग तू शिकूच नको, तू तुझं शिक्षण बंदच कर, किंवा मुलं बाळ घ्यायला कोण नाही, ते तुम्ही तुमच्यातले जे सहनशीलता आहे त्याच्यावरती ते करून दाखवायचं. कारण तो काळ असा असतो, आपण शिक्षण घेत असतो तर त्या ह्याच्यामध्ये अडचणी येणार. कारण आपल्याला जर कुठली गोष्ट मिळवायची असेल तर ती सहजासहजी भेटत नाही, आणि सहजासहजी भेटलेल्या गोष्टीला काही व्हॅल्यू नसते. म्हणून तुम्ही जर मुलींनी स्पेशली शिक्षण घ्या. शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज पडते, कोणीही मदत करत नाही. जसं की आता काही एखादं संकट सांगून येत नाही. आता जसं माझं 10वीत लग्न झालं होतं, त्याच्यानंतरही मी काही घरी बसलेली नाही आहे. 10वीच्या नंतर लगेच दुसऱ्याच वर्षी मी 11वीची परीक्षा दिली, आणि 11वीच्या परीक्षेच्या नंतर परत 12वीसाठी फॉर्म भरला. पण माझ्या बाबतीत असं झालं की 12वीसाठी फॉर्म भरला, रेग्युलर कॉलेजला जायचा प्रयत्न करायचे, पण ते व्हायचं नाही. घरचं काम असायचं आणि घरची कामं आवरून कॉलेज सकाळचं 7ला असायचं. मग सकाळचं काम वगैरे करून जायचं ते काही जमायचं नाही. पण तरी पण मी आठवड्यातले 2-3 दिवस कॉलेज हे अटेंड करायचेच, 1-2 दिवस करायचे नाही. कारण लग्न झालं आणि दुसऱ्याच वर्षी मला म्हणजे माझी मुलगी झाली, म्हणजे 17व्या वर्षी ती झाली. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मी म्हटलं आता 11वी तर झाली, 11वी ती जन्मायच्या आधीच झाली होती, आणि 12वीला मग मी ती झाली 3 महिन्याची असताना तिला मी ठेवून कॉलेजला जायचे.
आणि त्यावेळेस पण असं व्हायचं की घरची कामं राहतात, हे राहतात, कोण म्हणजे ते कोण करणार, त्याच्याहून म्हणजे व्हायची थोडीफार भांडणं हे ते, की हे कामं राहतात ते. मग कारण कॉलेज सकाळचं असायचं, मग सकाळची कामं तर व्हायचीच नाही माझ्याच्यानी आता. आणि कॉलेजमध्ये असं होतं की रेग्युलर कॉलेज करा असं सरांचं होतं, आणि कॉलेजला गेलं तर आपल्याला थोडंफार समजतं म्हणजे. पण त्यातून पण मी मार्ग काढून ते 12वी कंप्लीट केले. आणि त्यातून माझं बॅड लक असं झालं की 12वीच्या पेपरच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या माझ्या 12वीला एक मुलगा होता, त्याने मला टाईम टेबल आणून दिलं, आणि त्याने टाईम टेबलमध्ये डेट चुकीच्या दिल्या, आणि डेट चुकीच्या दिल्याच्या नंतर माझा एक अर्थशास्त्राचा पेपर बुडला 12वीमध्ये, म्हणजे दिलाच नाही मी तो, आणि तो म्हणजे बॅकला राहिला मग तो. आणि त्याच्यानंतर मग मला काही 12वीची परीक्षा द्यायला इंटरेस्ट राहिला, म्हणजे 12वीचा एवढा अभ्यास करून मी सगळं व्यवस्थित हे करून माझा एक विषय राहिला. असं नाही की तो परीक्षा दिली फेल झाल्या, असं काही नाही झालेलं. डायरेक्ट मी त्या पेपरला गेलेच नाही, त्या मुलाने मला टाइम टेबल चुकीचं आणलं. म्हणजे हे अडथळे येतात आपल्या म्हणजे मॅरिड लाईफमध्ये. हे पण तुम्ही हे बघा की आपण काही गोष्टी स्वतः नाही केल्या तर ही चुकी आपल्याकडून होऊ शकते. त्यांनी मला हे आणून दिलं टाइम टेबल, आणि मी ते रिचेक केलं नाही दुसऱ्या मैत्रिणीला कॉल करून. मी त्याच टाइम टेबलवर विश्वास ठेवला की नाही हे टाइम टेबल असंच असेल, किंवा मी दुसऱ्या कोणाकडून तरी माझ्या परीक्षेचं टाइम टेबल मागितलं नाही, म्हणून माझा तो प्रॉब्लेम झाला. आणि 12वीचा एक विषय राहिला. मग आता तो विषय राहिला, त्याच्यानंतर मला मग परत दुसरा युवराज झाला निकिताच्या नंतर 3 वर्षाचा गॅपमध्ये, आणि त्याच्यानंतर युवराज झालेला. आणि त्यावेळेस पण असं होतं की प्रत्येक वेळेस आपण कुठं जायचं म्हटलं तरी पण खूप विचार करून काही गोष्टी. मग मिस्टर असायचे, मी कॉलेजला वगैरे जायचे झाले, फॉर्म बिम भरायचे तर माझे मिस्टर घेऊन जायचे आणायचे. त्यांचं काही नव्हतं शिक्षणाच्या बाबतीत माझं. पण सगळी माणसं सपोर्ट करत नाहीत आपल्या शिक्षणाला. जसं की आता लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत, जसं आता तुम्ही लग्नाच्या आधी काही मुली शिक्षण कंप्लीट करतात, जसं आई तुम्ही अभ्यास करत असताना ताट भरून आणून देते की जेव पण तू अभ्यास कर, खा पण तू अभ्यास कर, असं आई म्हणत असते. आत्ता म्हणजे तुम्हाला लग्नाच्या आधीचं सांगते. पण लग्नानंतर असं तुम्हाला आईचं ताट कुणी आणून देणार नाहीये की बाई तू कॉलेजवरून आली, तुला अभ्यास असेल, तुझ्या परीक्षा आहेत, मग तू खाऊन घे, किंवा असं कोणी म्हणत नाही. ते खाण्याचं जेवण पण आपण स्वतः तयार करायचं असतं, त्याची भांडी पण आपण घासायची, स्वयंपाक पण आपण करायचा असतो, आणि आपल्याला ते शिक्षण पण घ्यायचं असतं, आपली मुलं पण सांभाळायची असतात. हे मल्टीटास्किंग असतं, म्हणजे आपल्याला ते सगळं करायचं असतं. पण ते का करायचं असतं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या पायावर स्वतःच्या उभं राहायचं असतं. त्यामुळं आपण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे, त्यातून पण जाणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचे दिवस हे सुखकर जातात. तर हे माझं 12वीच्या बाबतीत असं माझ्यासोबत झालेलं. पण 11वी 12वी मी कंप्लीट केली, आणि त्याच्यानंतर मी जो राहिलेला विषय आहे 12वीचा तो कसा दिला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तो तर खूप इंटरेस्टिंग आहे. मी 12वीचा विषय दिला, त्याची तर डायरेक्ट खूप मोठी स्टोरी आहे. तर तो पण मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि मी ग्रॅज्युएशन कसं कंप्लीट केलं, टीचर ट्रेनिंग कसं काय केलं, हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सगळं काही दिसतं तसं नसतं, कोण सपोर्ट करत नसतं तुमच्या ह्याला. जर तुमच्यात जिद्द पाहिजे, तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही सगळं काही मिळवू शकता. माझा टीचरचा जॉब, त्याच्यानंतर कोरोना, हे सगळं मी तुम्हाला नक्की माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो थँक्यू. आणि आपण राहिलेली खिचडीची रेसिपी पण नक्की पहा.